नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतो. मी हा व्हिडिओ बनवला आहे शेअर मार्केट्स बेसिक ह्या विषयावर, ज्याच्यामध्ये तुम्हाला शेअर मार्केटच्या बेसिक्स गोष्टींमध्ये विषयी मी जरा तुम्हाला माहिती सांगणार आहे. थोडं माझ्याबद्दल सांगतो. मी शेअर मार्केटमध्ये जवळपास 2010-11 पासून काम करतोय आणि 12 पासून थोडा ॲक्टिवली ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग पण करतोय. मी इन्व्हेस्ट पण करतो आणि स्वतः ट्रेड पण करतो. तरी हा व्हिडिओ ऐकल्यानंतर ना, जरी तुम्हाला काही शंका वगैरे असतील तर नक्कीच विचारा. ह्याच्यावर मी माझा मोबाईल नंबर दिला, तोच व्हॉट्सअप नंबर पण आहे. आणि हा व्हिडिओ ऐकल्यानंतर ना, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच तो तुमच्या मित्रांना किंवा ज्यांना गरज आहे अशा लोकांना शिका, जेणेकरून त्यांना शेअर मार्केटच्या बेसिक गोष्टींबद्दल माहिती होईल आणि विनाकारण कुठेही असं ह्याच्यासाठी कोर्स वगैरे करण्याची गरज नाही. ह्या गोष्टी समजून जाण्यासारख्या आहेत. 5 आणि 10,000 रुपयाची लोक खर्च करतात, ते करायची काही गरज नाही. बेसिक गोष्टींसाठी तरी तुम्ही हे ऐकून किंवा यूट्यूबवर पाहून पण शिकू शकता. तरी नक्कीच हा व्हिडिओ झाल्यानंतर जर नक्कीच आवडला तर मला त्याचा अभिप्राय पण द्या आणि हा यूट्यूब चॅनल माझा सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला इथून पुढे येणाऱ्या सगळ्या मी व्हिडिओ तुम्हाला लिंक होत राहतील किंवा त्याचे अपडेट्स मिळत राहतील. ओके, तर आपण पाहू पुढे. आता शेअर मार्केटमध्ये इन जनरली ज्यावेळी आपण बघत असतो शेअर मार्केट म्हणजे काय, तर शेअर म्हणजे काय असतं, तर शक्यतो एक समभाग किंवा एखाद्या कंपनीचा शेअर, तर तो समभाग करण्याआधी कसं होत असतं की तो शेअर तयार कसा होतो हे पण आपल्याला माहीत पाहिजे ना. तर इंडियामध्ये काय खालीच्या जे काय काय बिझनेस एंटिटीज आहेत कुठल्या कुठल्या प्रकारच्या अवेलेबल, ते मी तुम्हाला आधी सांगतो. तर ज्यावेळी कुठलीही कंपनी सुरुवात कशी होते, त्याचा बेस कुठे असतो, मॉडेल कुठे असतो, तर सर्वसामान्यपणे आपल्याला माहीत असतं एक सोल प्रोप्रायटरशिप म्हणजे काय. तर एक व्यक्तीचं दुकान किंवा किरकोळ याला सोल प्रोप्रायटरशिप म्हणतो आपण, की त्याची मालकी एकाच व्यक्तीकडे असते. जो काही फायदा होणार आहे किंवा जो काही लॉस होणार आहे तो त्या एका व्यक्तीला जाणार आहे. ह्याच्यामध्ये बाकीच्यांचा काय हे राहत नाही आणि त्याची इन्व्हेस्टमेंट पण कमी असते. जसे काय सोल प्रोप्रायटरशिपमध्ये आपण असं म्हणू शकतो, एखादं छोटं दुकान किंवा एखादी छोटी पानटपरी, हे सगळं ह्याच्यामध्ये मोडतं. आता पार्टनरशिप म्हणजे काय, पार्टनरशिपमध्ये वेगवेगळे टाईप्स येतात. जसे का आपण पाहिलं असेल की बिल्डरची पार्टनरशिप असते, की 2-3 बिल्डर एकत्र येतात आणि छोटी पार्टनरशिप करून एखादी साईट डेव्हलप करतात किंवा काही कामं घेत असतात. तर ह्याच्यामध्ये काही जास्त पैसा लागत नाही आणि जो काही प्रॉफिट पण होणार असतो आणि लॉस पण होणार असतो हा त्यांना निगडीत राहतो त्या दोघांमध्येच. आता त्याच्यानंतर काय होतं, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप असते, ती त्याला LLP म्हणतो. ते क्षेत्र मर्यादित असतं, ती पण एक पार्टनरशिपच असते, फक्त गुंतवणूक थोडी कमी असते. म्हणजे पार्टनरशिपपेक्षा थोडी जास्त राहते, की ज्याच्यामध्ये थोड्या जास्त लोकांची गरज पडते. 20-30 किंवा त्याच्यापेक्षा पण जास्त असू शकतात किंवा कमी पण असू शकतात. तर त्याला लिमिटेड म्हणतात. फक्त हे रजिस्टर करत नाही आपण त्याच्यावर. त्याच्यानंतर राहतं की प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये कसं राहतं की टोटली त्याचं उत्तरदायित्व फक्त हे प्रायव्हेट लिमिटेडच असतं, की त्याचा मालक म्हणजे काय. प्रायव्हेट लिमिटेडमध्ये 2 पासून 200 पर्यंत भागधारक असू शकतात. म्हणजे त्याचा जो काय प्रॉफिट राहील तो त्यांच्यात वाटून घेतला जातो. तर हे काय करतात, ह्या 200 जणांतच लिमिटेड राहतं जे काय होणार आहे त्याचं. म्हणजे आणि त्यांच्यातला पैकीच कोणतरी त्याला डायरेक्ट पण करत असतो किंवा एक बॉडी ठेवलेली असते. आता जेव्हा एखादा ग्रुप असतो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीज, नंतर कधी कधी पब्लिक लिमिटेडमध्ये कसे जाते, तर त्यांना वाटतं की आता आपल्याला एखादा मोठा प्रोजेक्ट आहे आणि ती कंपनी आपल्याला मोठी करायची. तर बँकेकडून तर लोन घेतलेलं असतात, पण लोन घेतलं की त्याला परत तुम्ही व्याज द्या, हे चालू राहतं. त्यापेक्षा जर आपण काय थोडी हिस्सेदारी जर पब्लिकमध्ये वाटली तर त्याच्यामधून आपल्याला खूप सारे पैसे जमवता येतील आणि त्या पैशामधूनच आपण आपलं कंपनी विकसित करू शकतो किंवा जे काही प्लॅन असतील फोरकास्टिंग कंपनीचे, तर ते आपण डेव्हलप करू शकतो. तर त्यासाठी पब्लिक लिमिटेड कंपनी किंवा त्या कंपनीलाच लिमिटेड कंपनी असं म्हणतो. लिमिटेड म्हटलं की त्याच्यामध्ये पब्लिकची हिस्सेदारी आली. मग जे काही शेअर असतील तर आपण ते जसं ठरवतील तर ते पब्लिकमध्ये निम्म्या प्रमाणात वाटले जातात किंवा जेवढा पब्लिककडून पैसा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये त्यांना त्याची हिस्सेदारी द्यायची किंवा शेअर द्यायचा, त्यालाच आपण पब्लिक लिमिटेड कंपनी म्हणतो. आपण त्याच्याबद्दल डिटेल पुढच्या स्लाइडमध्ये येईलच. आता हे झालं शेअरबद्दल. आता शेअर कसा तयार झाला हे कळलं तुम्हाला, की बाबा पब्लिक लिमिटेड कंपनीला पैशांची गरज पडली म्हणून शेअर झाला. तर सिम्पल आहे. शेअर म्हणजे काय आपण म्हणतो, तर शेअर इज अ युनिट ऑफ ओनरशिप ऑफ ए कंपनी दॅट मे बी परचेस्ड बाय एन इन्व्हेस्टर. म्हणजे काय, तर तुम्ही शेअर घेताय म्हणजे काय करता, तर एक बिझनेसच आहे एक प्रकारचा, की त्या बिझनेसमध्ये तुम्ही इंटरेस्ट दाखवताय आणि त्याची ओनरशिप घेताय. म्हणजे काही का प्रमाणात तुमच्याकडे जर एक जरी शेअर असेल किंवा लाखो असू द्या, त्या प्रमाणात तुमची त्या कंपनीमध्ये भागीदारी झाली किंवा तुम्ही तेवढ्या प्रमाणात त्याचे ओनर असता त्या पर्सेंटेजमध्ये. ओके, त्यालाच आपण म्हणतो. आणि ते आपण लॉंग टर्मसाठी घेतो किंवा शॉर्ट टर्मसाठी राहतो. ह्याचा अर्थ आपला प्रॉफिट कमवणे हाच असतो.
ऑल्सो वी कॅन से दॅट प्लेस वेअर वी कॅन ट्रेड ऑफ शेअर. हां, म्हणजे शेअर हे झालं की शेअर बाजाराबद्दल. आता लोक आता शेअर मार्केट म्हणजे काय, सिम्पल गोष्ट आहे की जिथं शेअरचं ट्रेडिंग केलं जातं तो झाला शेअर बाजार. आणि शेअर म्हणजे कळलं तर तुमची ती ओनरशिप झाली की त्या कंपनीची तुम्ही ओनरशिप घेत असता किंवा भागीदारी म्हणू आपण त्याला, भागीदारी घेत असतो आणि ते तेवढ्या पैशा त्या शेअरची आपल्याला भागीदारी मिळते. ओके, आता समजून घेऊ की आता शेअर तयार झाला. आता हा शेअर घ्यायचा कसा, तयार कसा होतो. आता हे शेअर मार्केट आहे, तर मार्केटचे पण शेअर मार्केटचे दोन प्रकार पडतात तसं बघायला गेलं तर. एक राहतं प्रायमरी मार्केट आणि दुसरं राहतं सेकंडरी मार्केट. आता प्रायमरी मार्केट म्हणजे काय, तर प्रायमरी मार्केटमध्ये इन जनरल कसं असतं, जर जे आपण शेअर मार्केट म्हणतो तो कसं असतं, तिथे आपण ट्रेडिंग आपापसात करत असतो, म्हणजे व्यक्तीमध्ये ट्रेडिंग होत असते सेकंडरीमध्ये. तर प्रायमरी मार्केटमध्ये कसं असतं, कंपनीला कुठल्याही जेव्हा शेअर लिस्टिंग करायचे असतात तर ती काय डायरेक्ट आपल्याकडे येत नाही, तर त्याला सेबीकडे जाऊन एक अप्रुव्हल घ्यायला लागतं. त्यांचे काही नियम्स असतात ते फॉलो करायला लागतात. त्यानंतर ना ते शेअर IPO म्हणतो आपण, इनिशियल पब्लिक ऑफरिंगद्वारे काय होतात, तर ते शेअर कंपनी डायरेक्ट पब्लिकला विकते, म्हणजे पीपल्सला. कंपनी टू डायरेक्ट पीपल्स, हे प्रायमरी मार्केट झालं की त्याच्यामध्ये त्यांचा एक प्राइस बँड ठरलेला असतो, त्यांचे लॉट्स ठरलेले असतात की बाबा एवढ्या ह्याचे एवढे एका वेळी देताना एकच लॉट देणार, म्हणजे त्या 10 शेअर येतील, जी जशी प्राइस राहील त्यानुसार त्याचे लॉट्स बनतात. सरासरी एक लॉट 10 ते 15 हजाराच्या रेंजमध्ये राहतो. त्या हिशोबात जशी शेअरची प्राइस असेल तसं ते डिवाइड करून तुम्हाला सांगतील की तुम्हाला एक लॉटमध्ये एवढे शेअर येणार आहेत आणि तुमचे एवढे राहील. मग जर लक बाय चान्स जसे शेअर लागतील तसे ते आपल्या डीमॅटला जमा होतात. हे झालं प्रायमरी मार्केट. म्हणजे प्रायमरी मार्केटमध्ये काय होणार, कंपनी डायरेक्ट शेअर तिच्याकडून आपल्याला देणार आणि ती आपल्याकडनं जे पैसे घेतात ते त्यांना मिळतात. ओके, म्हणजे आपण तिथे भागीदार झालो. आता सेकंडरी मार्केट काय म्हणजे काय, ज्या दिवशी जो शेअर असतो तो काय होतो की मार्केटमध्ये लिस्ट होताना, ज्यावेळी आपण लिस्टिंग डेट ठरलेली असते, IPO कधी येतो हे तुम्हाला अजून डिटेल सांगेलच मी. IPO मध्ये काय होतं, एक लिस्टिंग डेट ठरली जाते आणि त्या लिस्टिंगमध्ये काय होतं, तो शेअर रजिस्टर होतो मार्केटमध्ये, एक्सचेंजेसवर ट्रेडिंगसाठी येतो. मग तिथे आल्यानंतर तो ट्रेडिंग जो सुरू होतो ते आपल्यात म्हणजे पीपल्स टू पीपल्स होतं, किंवा ज्या संस्था असतात मोठमोठ्या त्या तो आपल्यात. ओके, इथे कंपनीचा काहीच भाग राहत नाही, इथे आपल्यातल्या आपण ट्रेडिंग करत असतो. ह्याला म्हणत असतो सेकंडरी मार्केट. सिंपल आहे सेकंडरी मार्केट आणि प्रायमरी मार्केट. ओके, आपण जे ट्रेडिंग करतो हे आपलं सेकंडरी मार्केट आहे. आणि सिंपल आहे प्रायमरी मार्केट काय, इन द प्रायमरी मार्केट यू विल बाय शेअर्स टू डायरेक्टली फ्रॉम ए कंपनी. म्हणजे काय, तर आपण डायरेक्ट कंपनीकडनं प्रायमरी मार्केटमध्ये शेअर घेतो आणि सेकंडरी मार्केटमध्ये कंपनीचं काहीच राहत नाही, तर हे आपल्या आपापसात ट्रेडिंग होत राहतं. त्यांना म्हणतो आपण सेकंडरी मार्केट. ओके, आता सेकंडरी मार्केटबद्दल जरा मी सांगतो तुम्हाला. सेकंडरी मार्केटमध्ये जेव्हा शेअर्स येतो तेव्हा तो येते एक्सचेंजेसवर येतो. एक्सचेंज म्हणजे काय, तुम्ही ऐकलं असेल NSE BSE ह्या एक्सचेंजेस आहेत की जिथं ट्रेडिंग चालतं. तर आता काय आहे, इंडियामध्ये जवळपास 21 स्टॉक एक्सचेंजेस आहेत रजिस्टर्ड अंडर सेबी. तर त्यातल्या म्हणजे छोट्या मोठ्या आहेत खूप, त्यातल्या आपल्या मेन कुठल्या आहेत 2, NSE आणि BSE, जिथे जवळपास सर्वांनाच माहीत असतं. म्हणजेच का BSE मीन्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि NSE ला आपण काय म्हणतो नॅशनल स्टॉक एक्सचेंज. ओके, ह्या 2 सर्वात मोठ्या आहेत. ह्यांची ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये पण ह्यांचं कॅल्क्युलेशन केलं जातं किंवा ह्यांचा तेवढा दबदबा आहे कॅपिटलायझेशननुसार. आता काय, इन सेकंडरी मार्केट शेअर्स आर ट्रेडेड मेनली इन द एक्सचेंजेस वी कॉल्ड देम एज NSE आणि BSE. NSE and BSE both are regulated by Securities Exchange Board of India, म्हणजे आपण त्याला SEBI म्हणतो, विच इज अ सेंट्रल गव्हर्नमेंट अथॉराइज्ड बॉडी. आता काय एक्सचेंजेसवर ट्रेडिंग चालतं पण हे ट्रेडिंग टोटली अंडर कंट्रोल असतं. NSE आणि BSE वर जरी चाललं तरी SEBIच्या कंट्रोलमध्ये राहतं. SEBI ही अशी बॉडी की हे सगळं शेअर मार्केट आहे ना आपलं, त्याच्यावर ते कंट्रोल ठेवतं. जसं की आपण बँक बघतो, आता बँकांमध्ये तुम्ही व्यवहार करता तर बँकांना कंट्रोलमध्ये कोण ठेवतं, RBI. त्यांचे रूल्स रेग्युलेशन्स हे ठरवायचं काम राहतं RBIकडं. किंवा जर तुम्ही इन्शुरन्स घेणार आहे तर IRDA असतं, IRDA सगळे इन्शुरन्स कंपन्यांना रेग्युलेट करतं. सेम आहे तसं SEBI, NSE BSE किंवा जेवढ्या प्रकारच्या स्टॉक एक्सचेंज आहेत किंवा स्टॉक रिलेटेड कंपन्यांना एखादं IPO आणायचं आहे तर हे काम सगळं SEBIकडे जातं. आधी SEBIचं अप्रुव्हल घ्यायला लागतं. SEBIचे अप्रुव्हल नंतरनं त्यांच्या बाकीच्या प्रोसेस होतात. आता सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया इज अ रेग्युलेटर फॉर द सिक्युरिटीज मार्केट इन इंडिया. म्हणजे आपल्या भारतातलं सिक्युरिटी मार्केट रेग्युलेट करायचं काम हे SEBI करतं. ह्याची स्थापना झाली 1988 साली. SEBIची स्थापना सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने केली
आणि स्टॅच्युरेटी पॉवर्स म्हणजे त्यांना पॉवर्स दिल्या गेल्या, त्यांना सर्व अधिकार दिले गेले 30 जानेवारी 1992 साली. त्यालाच आपण सेबीचा ॲक्ट 1992 असे म्हणतो, की तिथून पुढे सगळे रूल्स रेग्युलेशन्स हे सेबी पाहायला लागलं. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया हॅज हेडक्वार्टर्स इन मुंबई. म्हणजेच काय तर मुंबईमध्ये सेबीचं मेन ऑफिस आहे आणि त्यांचे रिजनल ऑफिस न्यू दिल्ली, कोलकाता, चेन्नई अँड अहमदाबाद ह्या शहरांमध्ये सेबीचे रिजनल ऑफिसेस आहेत. तिथून पण त्यांचा व्यवहार किंवा कंपन्यांचे जे काय कायदेशीर कागदपत्र व्यवहार असतात ते तिथून पाहिले जातात. आता पुढे पाहू. आता जसं सेबी झाला तर त्याच्यानंतर थोडी NSE बद्दल तुम्हाला माहिती देतो. NSEला आपण काय म्हणतो, नॅशनल स्टॉक एक्सचेंज. नॅशनल स्टॉक एक्सचेंज त्याच्यावर जवळपास एक 2000च्या आसपास कंपन्या किंवा जास्त लिस्टेड आहेत कंपन्या. नॅशनल स्टॉक एक्सचेंज इज वन ऑफ द इंडियाज मोस्ट लार्जेस्ट काय एक्सचेंज आहे आणि त्याची सुरुवात झालेली 1992 साली. त्याची पण स्थापना 1992 साली झालेली आहे आणि ते मुंबईमध्ये आहे. आणि माझ्या माहितीनुसार तुम्हाला सांगतो, NSEवर बऱ्यापैकी म्हणजे BSE आणि NSE असलं तरी NSEमध्ये सर्वात जास्त ट्रेडिंग होत जातं. का तर ते गव्हर्नमेंट ऑथराइज्ड आहे किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचं त्याच्यामध्ये शेअर्स असतं किंवा त्याला गव्हर्नमेंट स्वतः ऑथराइज करतं. की जसं की BSE आपण म्हणतो बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे. तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला जगातल्या सर्वात जास्त ज्या एक्सचेंज आहेत मोठमोठ्या, इथं तर जास्त कंपन्यांचं लिस्टिंग आहे, त्याच्यामध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची पण गणना केली जाते. आणि एक खूप जुनी एक्सचेंज आहे की याची स्थापना जवळपास 1875 साली झाली. तर त्याच्याबद्दल थोडी माहिती देतो. BSE इज वन ऑफ द वर्ल्ड स्टॉक एक्सचेंज इन टर्म्स ऑफ लिस्टेड मेंबर्स. इट हॅज मोर दॅन 5000 कंपनीज ऑन द लिस्ट. म्हणजे BSEवर 5000 पेक्षा जास्त कंपन्यांचं लिस्टिंग झालेलं आहे. ओल्ड स्टॉक एक्सचेंज इन इंडिया म्हणजे भारतातलं सगळ्यात पहिलं स्टॉक एक्सचेंज. म्हणजे सांगायला गेलं तर हे जी ज्यावेळी सुरुवात झाली त्यावेळी ते ट्रेडिंग एका वडाच्या झाडाखाली करायचे मुंबईमध्ये, जेव्हा काही सुखसुविधा नव्हत्या. नंतर हळूहळू त्यांनी त्यांचं ऑफिस दलाल स्ट्रीट मुंबई इथे तयार केलं. ओके. आणि आता एक जगातल्या एक नामांकित एक्सचेंजमध्ये ह्याची गणना केली जाते, आपल्या भारतातल्या दोन्ही पण, BSEची पण आणि NSEची पण. ओके. आता हे झालं एक्सचेंजबद्दल. NSE कळलं काय आणि BSE काय हे तुम्हाला कळलं. तर काय होतं, त्याच्यावर आपण ट्रेडिंग करत असतो. जी देवाणघेवाण चालणार आहे ती सगळी एक्सचेंज थ्रू होत असते. त्यांच्या थ्रू आपण देवाणघेवाण करणार. कंपन्या शेअर लिस्टिंग केले तर त्यांच्याकडे जातात की बाबा आमचे शेअर लिस्ट करायचे, तर ते NSEवर आणि BSE हे दोन्हीकडे लिस्ट होत असतात. ओके. आता त्याच्यानंतर आपण पाहू डीमॅट म्हणजे काय. आता जसं आपण हे बघितलं की एक्सचेंजवर ट्रेडिंग करतो, पण त्याच्यासाठी डीमॅटची पण गरज असते. तर डीमॅट म्हणजे काय, अ डीमॅट अकाउंट होल्ड्स ऑल शेअर्स दॅट यू परचेस्ड इन इलेक्ट्रॉनिक ऑर डिमटेरियलाइज्ड फॉर्म. म्हणजे डिमटेरियलाइज म्हणजे काय, आता पूर्वी असायचं, आता तसं राहिलेलं नाही. आता ॲक्च्युली सगळी इलेक्ट्रॉनिक फॉर्म्समध्येच येतात. तर ते तुम्ही जे शेअर्स घेता ते इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये त्या डीमॅटमध्ये सेव्ह केले जातात. त्याला डीमॅट म्हणतो आपण. किंवा डिमटेरियलायझेशन केलं गेलं की म्हणजे पूर्वी काय असायचं, कागदपत्रे असायचे सगळे. म्हणजे माझ्याकडे 5 शेअर आहे तर ते 5 शेअरचे सर्टिफिकेट्स येणार, ते येणार, त्याच्यामध्ये घोळ वगैरे खूप व्हायचे. पण 1992 साली जेव्हा सगळं डिमटेरियलायझेशन केलं गेलं तिथून पुढे सगळे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आलं. म्हणजे आपल्याकडे जेवढे पण शेअर्स राहतील ते डायरेक्ट इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये आपल्या डीमॅटला सेव्ह राहतात. अ डीमॅट अकाउंट होल्ड्स द सर्टिफिकेट्स ऑफ युअर फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट लाईक. डीमॅटमध्ये काय काय राहतं बघा, शेअर्स, बॉन्ड, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, म्युच्युअल फंड अँड एक्सचेंज ट्रेडेड फंड्स, ETFs वगैरे आपण त्याला म्हणतो. हे सगळं आपल्या डीमॅटमध्ये सेव्ह राहतं. ऑल दीज आर मेंटेन्ड बाय गव्हर्नमेंट ऑथराइज्ड बॉडीज कॉल्ड CDSL आणि NSDL. म्हणजे आपलं जे आपण डीमॅट अकाउंट बोलतो, तर डीमॅट अकाउंट हे हँडल कोण करतं, तर ह्या डिपॉझिटरी आहेत की ह्यांचं काम फक्त एकच, आपण घेतलेले शेअर स्टोअर करायचे, रेकॉर्ड ठेवायचं कोणाच्याकडे किती शेअर आहेत आणि वेळच्या वेळी त्याला अपडेट देत राहणे. हे काम कोण करतं, CDSL आणि NSDL ह्या 2 सेंट्रल गव्हर्नमेंटच्याच आहेत संस्था. ते सगळं ह्याला रेग्युलेट करतात. विच स्टोअर्स अवर शेअर्स इन इलेक्ट्रॉनिक्स फॉर्म. समजलं डीमॅट म्हणजे काय. आणि शेअर अकाउंट ओपन करताना डीमॅट हे मॅन्डेटरीच असतं. का, तर आपले शेअर त्यातच सेव्ह होणार आहे. आणि हे शेअर आपल्या व्यतिरिक्त कोणच काय करू शकत नाही. का, तर ह्याचा नंबर आपल्याला माहीत असतो आणि हे डायरेक्ट आपल्याशी लिंक असतं. त्यामुळे ह्याच्यामध्ये आता फ्रॉड व्हायचे चान्स नाहीत. पहिले कसं शेअर सर्टिफिकेट गाळवणे वगैरे असे प्रकार राहायचे. आता हे डिमटेरियलायझेशन झाल्यामुळं सगळं स्टॉप झालं. जे काय असेल ते प्युअर अँड व्हाईट म्हणजे काय, तर जे सगळं ट्रान्सपरंट करावं. आता जे काय घेईल ते डायरेक्ट डीमॅटला सेव्ह होणार आपल्या जाऊन. आता हे झालं डीमॅट. आता आपण बघू ब्रोकर म्हणजे काय. आता आपण काय म्हणतो ब्रोकर. आता स्टॉक ब्रोकर कोण असतो,
तर काय असतं, आता एक्सचेंजवर ट्रेडिंग चालतं, पण एक्सचेंज एवढ्या सगळ्या लोकांना नाही ना मॅनेज करू शकत, म्हणून एक्सचेंजनं ब्रोकर्स तयार केलेले. ओके, म्हणजे आधी ब्रोकर्सनं सगळ्या सुरुवात केलेलं. ब्रोकर काय करत असतो, अ स्टॉक ब्रोकर ऑल्सो कोन ॲज अ रजिस्टर्ड रिप्रेझेंटेटिव्ह इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर ऑर सिम्पली अ ब्रोकर. म्हणजे तो पण ऑथरायझडच असतो, त्याला पण सेबीचं रजिस्ट्रेशन करावं लागतं. विदाऊट सेबी रजिस्टर असेल तर तो कुठलेही व्यवहार करू शकत नाही कायदेशीर खरेदी विक्रीचे. आता ब्रोकर काय, इज अ प्रोफेशनल इंडिव्हिज्युअल हू एक्झिक्यूट्स बाय अँड सेल ऑर्डर्स ऑन बिहाफ ऑफ क्लायंट्स. म्हणजे सर्वसामान्य लोकांचे किंवा आपल्यांचे शेअर्स तो घ्यायचे आणि विकायची कामं करतो. तो स्वतः करतो किंवा आपल्या ऑर्डरनुसार करतो. जर तुम्ही आपण सांगितलं तर तो करतो, किंवा त्याच्या थ्रू आपण स्वतःही, आता सध्या मोबाईलवरून तर प्रत्येकजण स्वतः ट्रेडिंग करत असतो, हे त्याच्या थ्रू होत जातं. त्याच्या अकाउंट थ्रू आपण ट्रेडिंग करत जातो. त्याचा फायदा काय असतो, तर त्यातून त्याला जे ब्रोकरेज मिळणार आहे हा त्याचा फायदा राहतो. त्यासाठी हा ब्रोकर आपण त्याला म्हणतो. फॉर स्टॉक्स अँड अदर सिक्युरिटीज इन अ लिस्टेड मार्केट ओव्हर द काउंटर युजली फॉर ए प्युअर कमिशन. म्हणजे काय साहजिक आहे, कोणी फुकट करत नसतं. ब्रोकर असतो तो का, तर कमिशनसाठीच करत असतो. म्हणजे बाय केलं तर त्याला प्रॉफिट होतो, सेल केला तर त्यालाच प्रॉफिट असतो. ह्यालाच आपण ब्रोकर म्हणतो. ओके, दे आर रजिस्टर्ड अंडर सेबी फॉर मेकिंग शेअर्स ट्रान्झॅक्शन्स अँड अदर फायनान्शियल ॲक्टिव्हिटीज. फायनान्शियल ॲक्टिव्हिटीज म्हणजे आपण जसे ETFs असतात, बॉन्ड्स असतात किंवा आपले म्युच्युअल फंड्स असतात, हे सगळे कामं ब्रोकर थ्रू करतात. तर ते त्यांना सेबीचं रजिस्ट्रेशन मिळालेलं असतं, त्याच्या थ्रू ते सगळे कामं करत असतात. आता हा झाला ब्रोकर. आता ब्रोकरच्या खालीच एक सब ब्रोकर म्हणतो, बऱ्यापैकी लोकांना माहिती नसेल असेल. सब ब्रोकर काय करतो, तर आता ब्रोकरनं त्याच्या अंडर जर एखादी व्यक्ती असते, तो काय करतो, सब ब्रोकर म्हणून काम करतो. म्हणजे त्याच्या ओळखीची थोडीफार लोक किंवा छोटा बिझनेस म्हणून पण त्यानं चालू केला असतो, तो काय करतो, बिहाफ ऑफ सब ब्रोकर, म्हणजे त्या ब्रोकरच्या बरोबर हा काम करत असतो. त्याचे जे व्यवहार आहेत तर हा बघणार, त्याला सब ब्रोकर म्हणतो. सब ब्रोकर मीन्स काय, तर पर्सन नॉट बिंग अ मेंबर ऑफ स्टॉक एक्सचेंज who acts on behalf of member broker as an agent or otherwise for assisting the investors in buying, selling or dealing in securities through such member broker. ओके, आता हा सब ब्रोकर काय असतो, एक्सचेंजला रजिस्टर नसतो. एक्सचेंजला रजिस्टर कोण असतं, किंवा सेबीकडे ब्रोकर असतो. हा सब ब्रोकर त्या ब्रोकरच्या अंडर काम करत असतो. म्हणजे लोकांना गाईडलाईन द्यायची, बाईंग करायचं, सेलिंग करायचं, त्यालाच आपण काय म्हणतो, सब ब्रोकर. समजलं, ब्रोकर आणि त्याच्या अंडर सब ब्रोकर. हे ब्रोकर थ्रू काय होणार आहे, आपले सगळे ट्रेडिंगचे व्यवहार होणार आहेत. ब्रोकर होणार कुठे, ते सगळे एक्सचेंजेसवर होणार, जसे ENSE आणि BSE. आणि जे काय ट्रान्झॅक्शन करणार आहे ते जाणार कुठं, डीमॅटमध्ये. ओके, आता भारतामधले काय काय तुम्हाला मी ब्रोकर सांगतो, कुठले कुठले ब्रोकर आहे त्याच्यामध्ये. फॉलोइंग आर सम लिडिंग स्टॉक ब्रोकिंग फर्म्स इन इंडिया. फुल सर्व्हिस आणि डिस्काउंट असे सध्या एक दोन. फुल सर्व्हिस म्हणजे काय, की जे तुम्हाला कॉल करतील, तुमचा फॉलोअप घेतात, की बाबा एवढं आज घेतलं, आज काय घ्यायचंय काय नाही, तुम्हाला गाईडलाईन देतील, तुम्हाला शिकवतील. हा झाला फुल सर्व्हिस ब्रोकर. डिस्काउंट ब्रोकर म्हणजे काय, त्याचं ऑफिस कुठंतरी एका ठिकाणी असतो. ओके, तो तिथूनच तुम्हाला ऑनलाईन अकाउंट ओपन करायला लागेल. अकाउंट फॉर्म पण तुम्ही ऑनलाईनच ओपन करायचा किंवा फिजिकली साइन अप करून त्यांच्या ऑफिसला पाठवून द्यायचा. तुमचं तुम्ही ट्रेडिंग करा. ओके, हा झाला डिस्काउंट ब्रोकर. ह्याच्यामध्ये फायदा काय राहतो, की फुल सर्व्हिस ब्रोकरचे ब्रोकरेज थोडं जास्त राहतं आणि डिस्काउंट ब्रोकरचं ब्रोकरेज थोडं कमी राहतं. बाकी काय नाही, दोघं पण रजिस्टर्डच असतात. विदाऊट रजिस्टर कोणीही ब्रोकर उघडू शकत नाही. आता तुम्हाला त्यातले फुल सर्व्हिस ब्रोकर कोण कोण आहेत जे चांगल्यापैकी, ते ICICI डायरेक्ट आहे, शेअर खान आहे, मोतीलाल ओसवाल आहे, HDFC सिक्युरिटीज आहेत, वेंचुरा आहे, एंजल ब्रोकिंग आहे. आणि डिस्काउंट ब्रोकर्स कुठले कुठले आहेत, तर जसं काय भारतातला सेकंड लार्जेस्ट आहे झिरोदा आहे, RKSV, 5 पैसा आहे आणि काय असतील. ओके, तर शक्यतो आपल्या गरजेनुसार आपण कुठला ब्रोकर निवडायचा असा प्रश्न सगळ्यांना पडतो. तर आपल्या गरजेनुसार जर तुम्ही सुरुवात करताय शेअर मार्केटमध्ये, तर शक्यतो फुल सर्व्हिस ब्रोकरच निवडावा. जसं की वेंचुरा वगैरे आहे, शेअर खान आहे, हे तुम्हाला बऱ्यापैकी चांगली माहिती देतात आणि गाईडलाईन पण मिळते. जर तुम्ही सुरुवातीला जर डिस्काउंट ब्रोकरकडे गेला तर तुम्हाला पटकन समजत नाही कुठलं, किंवा आपल्याकडून चुका व्हायची शक्यता असते. त्यासाठी तुम्ही शक्यतो सुरुवातीला काय करा, तर फुल सर्व्हिस ब्रोकर निवडायचा प्रयत्न करा. आणि ज्यावेळी आपल्याला बऱ्यापैकी नॉलेज येईल, आपण इंडिपेंडंट होऊ, त्यावेळी आपण हा डिस्काउंट ब्रोकर निवडून आपलं ब्रोकरेज वाचवू शकतो. कळलं. आता समजलं आपल्याला काय, तर शेअर मार्केट झालं. शेअर मार्केटमध्ये आपण काय केलं, डीमॅट बघितलं. डीमॅटमध्ये आपले काय होणार आहे, शेअर्स इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सेव्ह होणार आहेत. ते परत काय, ट्रेडिंग अकाउंट बघितलं. ट्रेडिंग अकाउंट कुठलं, आपल्या ब्रोकरचं. आणि त्याच्यानंतर झालं बँक अकाउंट. असे हे तिन्ही अकाउंट सगळे लिंकेज असतात. हँडल कोण करतोय, आपण. आता ब्रोकर ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय राहणार, जो ब्रोकर का ओपन केलंय, आपण जे फंड ट्रान्सफर करू ते तिथे जातात. त्याच्यानंतर आपण जे सगळे बाय करू ते जाणार, शेअर बाय केले तर डीमॅटला जाणार. म्हणजे हे सगळे बँक अकाउंट, ट्रेडिंग अँड डीमॅट हे सगळे कोरिलेट असतात एकमेकाला.
ओके, त्यामुळं आता काय झालं, ह्याच्यामध्ये कोणी आपल्याला फसवू शकत नाही किंवा आपल्या बिहाफमध्ये कोण त्याला विकू पण शकत नाही. टोटल कंट्रोल आलं आणि टोटल ट्रान्सपरन्सी झाली की बँक अकाउंट, ट्रेडिंग आणि डीमॅट अकाउंट हे तिन्ही पण एकमेकाला लिंकेज असतात. म्हणजे शेअर्स विकले तर ते डायरेक्ट आपल्या ट्रेडिंग अकाउंटला जातात, ट्रेडिंग अकाउंटून पैसे काढले तर डायरेक्ट आपल्या बँक अकाउंटमध्ये जमा होतात. हे झालं त्यांचं लिंकेज एकमेकाला. ओके, आता हे झालं समजलं आपल्याला ब्रोकर कुठला आहे, डीमॅट म्हणजे काय आहे बाबा, हे सगळं समजलं. आता आपण बघू, आता इंडियन मार्केट्समध्ये येऊ आपण ट्रेडिंग करणार आहे किंवा इन्व्हेस्टिंग करणार आहे तर त्यांचं टायमिंग काय आहे बाबा. इंडियन मार्केटचं ट्रेडिंग काय, ट्रेडिंग ऑन इंडियन इक्विटीज सेगमेंट टेक्स प्लेस ऑन ऑल विकेंड्स. ओके, ऑल विकडेज म्हणजे प्रत्येक दिवशी हे मार्केट चालू असतं, फक्त शनिवार आणि रविवार आपल्या मार्केटला सुट्टी राहते. आता मार्केट ओपन होतं 9 वाजता, पण 9 ते 9:15 पर्यंत आपण ट्रेड करू शकत नाही. त्याला आपण एक प्री ओपनिंग मार्केट असं म्हणतो. त्याच्यामध्ये फक्त आपल्याला ऑर्डर टाकायचे असतील तर फक्त निफ्टी 50च्या शेअर्समध्ये टाका येतात आणि त्याचे वेगळे टाईप असतात की ऑर्डर कशी टाकायची, ती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये वगैरे मी सांगेन डिटेलमध्ये. आता त्याच्यानंतर ज्यावेळी 9:15ला मार्केट चालू होतं त्यावेळी तिथून पुढे आपण देवाणघेवाण शेअर्सची करू शकतो. ओके, 9:15 पासून 3:30 पर्यंत. ठीक आहे, आता प्री ओपन ट्रेड सेशन विल बी फ्रॉम 9 ते 9:15 hours. Pre open trade session is 15 minutes. Trade session from 9 AM to 9:15 AM on 15 stocks of Nifty Index. म्हणजे निफ्टी इंडेक्स मधल्याच 50 शेअरवर तिथे ट्रेड करू शकतो, पण तो लगेच येत नाही, तिथे फक्त ऑर्डर टाकल्या जातात. ओनली 15 stocks of Nifty Index can be traded during the time on both NSE and BSE. Normal trading for all other stocks will start from 9:15 म्हणजे 9:15 ते 3:30 पर्यंत आपण आपलं नॉर्मल ट्रेडिंग करू शकतो. हे सिंपल टाईम आहे. आणि जे काय पब्लिक वीकडेज असतात त्याच्या दिवशी मार्केट बंद राहतं, ते दोन्ही एक्सचेंजेस तर्फे कळवलं जातं त्या दिवशी. ओके, आता हे झालं टायमिंग. आता मार्केटमध्ये काय झालं, आता तुम्ही आला मार्केटमध्ये ट्रेड करायला, आता तिथे 2 कॉन्सेप्ट आहे. तुम्ही ऐकलं असेल की निफ्टी काय आहे, सेन्सेक्स काय आहे, हे बऱ्यापैकी लोकांना माहीत नसतं. तर सिंपल आहे, हे दोन्ही इंडेक्स आहेत. इंडेक्स का करावे लागले तर आपल्याला समजावं की बाबा मार्केटचं दिशा तर कळली पाहिजे, मग त्यासाठी काही चांगल्या कंपन्या परफॉर्मन्स असलेल्या घ्यायच्या आणि त्यांचा इंडेक्स बनवायचा. आता ते सांगतो. निफ्टी म्हणजे काय, पहिल्यांदा निफ्टीबद्दल बोलतो मी. निफ्टी काय आहे, निफ्टी इज अ इंडेक्स ऑफ शेअर्स लिस्टेड इन NSE विच इज कॅल्क्युलेटेड बाय ॲव्हरेज ऑफ टॉप 50 कंपनीज लिस्टेड इन NSE विच इज ऑल्सो कॉल्ड एज निफ्टी 50. त्यालाच आपण निफ्टी 50 पण म्हणतो. म्हणजे ज्या टॉप परफॉर्मन्सवाल्या आहेत, ज्यांचं कॅपिटलायझेशन जास्त म्हणजे हाय कॅपिटलायझेशन बरोबर असतात कंपन्या, त्या कंपन्या ह्यात घेतल्या जातात. कुठे, निफ्टीच्या इंडेक्समध्ये. त्यालाच आपण निफ्टी 50 म्हणतो. आणि ह्या 50 कंपन्यांच्या चढ किंवा उतार जे प्राइसमध्ये होत असते सर्वांची मिळून त्याच्यावरच इंडेक्स कॅल्क्युलेट केला जातो. त्यालाच आपण म्हणतो की आज निफ्टी 50 पॉईंट वाढते, निफ्टी 50 पॉईंट पडली. तर का, तर हा त्यांचा इंडेक्स आहे. म्हणजे हे 50 शेअर एवढे त्यांचा क्युम्युलेटिव्ह इंडेक्स तयार झाला की तो एवढा पडतोय किंवा एवढा वाढतोय. आता ह्या लिस्टेड कंपन्या प्रत्येक सेक्टरमधल्या असतात. आता मी तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये सांगेल की हे सेक्टर्स कुठले कुठले असतात. सेक्टर वाईज कंपन्या घेतल्या जातात. मग त्या प्रॉपर सेक्टरमधल्या ज्या टॉप परफॉर्मिंग कंपन्या किंवा त्यांच्याकडे काय जे लायबिलिटीज आहेत किंवा त्यांचे परफॉर्मन्स वगैरे प्रॉफिट्स वगैरे ज्या चांगल्या चांगल्या कंपन्या त्याच असतात. ओके, आता पाहू सेन्सेक्स म्हणजे काय. ह्या 2 गोष्टी आपण बऱ्यापैकी ऐकतो, निफ्टी वाढला, सेन्सेक्स वाढला. सेन्सेक्स काय आहे, सेन्सेक्स हा BSE निगडीत आहे, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. निफ्टी बनाल तर तो नॅशनल स्टॉक एक्सचेंज. आता सेन्सेक्स इज ऑल्सो इंडिकेटर ऑफ शेअर्स लिस्टेड इन BSE. इट इज कॅल्क्युलेटेड ऑन टॉप परफॉर्मिंग 13 कंपनीज इन द मार्केट. म्हणजे BSEने काय केलं बाबा, टॉप परफॉर्मिंग जसं निफ्टीनं 50 घेतल्या, BSEने काय केलं, त्यांनी 30 घेतल्यात कंपन्या, टॉप परफॉर्मिंग कंपन्या ऑल सेक्टर्समधल्या. त्यांच्या ह्याच्यावर त्यांनी त्याचा इंडेक्स काढला, तो झाला सेन्सेक्स. आपण म्हणतो सेन्सेक्स 300 पॉईंट वाढतोय म्हणजे काय होतंय, तर ह्या सगळ्या 30 कंपन्यांची मिळून एवढी वाढत होती. म्हणजे पट जड धरून, म्हणजे समजा 30 मधल्या 25 कंपन्या वाढल्यात, 5 कंपन्या पडल्यात, पण त्या 25 कंपन्या किती वाढल्या ह्याच्यावर तो इंडेक्स त्यांच्या फॉर्म्युल्यानुसार कॅल्क्युलेट केला जातो आणि सेन्सेक्स तेवढा वाढलाय असं आपण म्हणतो. समजलं निफ्टी काय आणि सेन्सेक्स काय. आता सेक्टर्स कुठले कुठले आहेत मार्केटमध्ये. आता मार्केटमध्ये कसं आपण चालतो, ऐकलं असेल तुम्ही, सेक्टर वीक झाले. सेक्टर म्हणजे काय काय केलंय, कंपन्यांचं लिस्टिंग केलंय किंवा त्यांचं डिप्रिसिएशन केलंय की सेक्टर वाईज केलंय. बँक सेक्टर म्हटले काय होणार, फक्त सगळ्या बँक असलेल्या असतात त्या ग्रुपमध्ये ऍड होतात. म्हणजे कशासाठी, एक स्टडीसाठी किंवा त्यांचा डेटा ठेवण्यासाठी हे सगळं झालेलं आहे. आणि बँकमध्ये काय येणार, तर सगळ्या बँकाच येतात.
FMCG मध्ये काय येतील, ITC सारख्या कंपन्या येतात. ऑटोमध्ये काय येणार, तर तुमच्या सगळ्या गाड्या वगैरे बनवणाऱ्या कंपन्या येतात, जसं महिंद्रा अँड महिंद्रा आहे, सुझुकी, अशोक लेलँड आहे, टाटा, ह्या सगळ्या कंपन्या ऑटोमध्ये येतात, ऑटो सेक्टरमध्ये. फार्मामध्ये कुठल्या येणार, सगळ्या लुपिन आहे, सिप्ला आहे, ह्याच्यासारख्या कंपन्या फार्मा. सेम IT मध्ये इन्फोसिस, TCS वगैरे. मेटल्समध्ये मेटल्स रिलेटेड येतील. मीडियामध्ये झे मीडिया वगैरे अशा कंपन्या येतील. रियालिटीमध्ये कुठल्या ज्या बांधकाम रिलेटेड असतात त्या सगळ्या रियालिटी सेक्टरमधल्या कंपन्या त्याच्यामध्ये येतील. ऑइलमध्ये कुठले येणार, जे ऑइल अँड गॅसचं प्रोडक्शन करतात किंवा सेलिंग वगैरे होतं त्या कंपन्या येतात ऑइल सेक्टरमध्ये. टेलिकॉममध्ये येणार आयडिया येईल आपली, परत एअरटेल आहे. ह्या कंपन्यांचं लिस्टिंग कुठं होतं, टेलिकॉममध्ये होतं, टेलिकॉम सेक्टर म्हणतो आपण त्याला. हेल्थ केअर कंपन्या आल्या किंवा पॉवर कंपन्या आल्या. हे असं एक मार्केटचं डिप्रिसिएशन केलं वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये. ओके, आता त्याच्यानुसारच ते चालतं. मग कधी कधी काय होतं, एक सेक्टर बाईंगमध्ये जातो, एक सेक्टर सेलिंगमध्ये असतो. हे वर खाली धरूनच आपलं इंडेक्स वर किंवा खाली होत असतो. हे डिटेल सांगेलच तुम्हाला. फक्त मला इथे सांगायचं की सेक्टर्स म्हणजे काय आणि कुठले कुठले सेक्टर्स आहेत मार्केटमध्ये. ओके, आता जनरली एक टर्म यूज झाला, कॅपिटलायझेशन म्हणजे काय, मार्केटचं कॅपिटलायझेशन काय बाबा, किंवा ह्या कंपनीचं कॅपिटलायझेशन म्हणजे काय, हे सगळ्यांनी विचारलं जातं. किंवा बाबा लार्ज कॅप कंपनी म्हणजे काय आहे, स्मॉल कॅप कंपनी काय आहे, किंवा पेनी कॅप कुठला आहे. तर हे कसं ठरवलं जातं, सिम्पल फंड आहे त्यासाठी. मार्केट कॅपिटलायझेशन कुठल्याही कंपनीचं काढतो त्यावेळी काय करतो आपण, तर शेअर्सची प्राइस काय चालली त्या कंपनीची इंटू नंबर ऑफ शेअर्स आउटस्टँडिंग, म्हणजे मार्केटमध्ये टोटल त्या कंपनीचे किती शेअर्स आहेत यांना गुणलं की त्या कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन काढलं जातं. सिम्पल. आता लार्ज कॅप म्हणतो आपण. लार्ज कॅप काय आहे, लार्ज कॅप इज अ शॉर्टर टर्म व्हर्जन ऑफ टर्म लार्ज कॅप, लार्ज मार्केट कॅपिटलायझेशन, त्याला लार्ज मार्केट कॅपिटलायझेशन, ह्यालाच आपण काय म्हणतो, लार्ज कॅप. इंडियामध्ये नॉर्मली कंपनीज विथ द मार्केट कॅपिटलायझेशन हायर दॅन 20,000 करोड, म्हणजे ज्या कंपन्यांचं 20,000 करोडपेक्षा जास्त मार्केट कॅप आहे, ह्या शक्यतो सगळ्या लार्ज कॅपमध्ये काउंट केले जातात. ज्या कंपन्या येतात त्यालाच आपण काय म्हणतो, लार्ज कॅप. आता त्याच्यानंतर मिड कॅप, कंपनीज विथ द मार्केट कॅपिटलायझेशन इन बिटवीन 5,000 टू 20,000 करोड, हे सगळं करोडमध्ये व्हॅल्यूज आहेत. ह्या रेंजमध्ये ज्या कंपन्या येतात त्या सगळ्या मिड कॅपमध्ये बोलतो आपण, की बाबा हे मिड कॅपची कंपनी कुठली, तर हा मिड कॅप झाला की ज्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन जे व्हॅल्युएशन म्हणतो आपण ते किती, 5,000 ते 20,000 करोडच्या मध्ये, त्यालाच आपण मिड कॅप म्हणतो. स्मॉल कॅप काय आहे, कंपनीज विथ द मार्केट कॅपिटलायझेशन लेस दॅन 5,000 करोडच्या पेक्षा खाली असतात, म्हणजे त्याच्या खाली जे पडतात त्या काय स्मॉल कॅप म्हणणार आपण त्याला, की त्यांचं कॅपिटलायझेशन खूप कमी असतं, म्हणजे त्यांचा काय व्यवहार कमी असतात, त्यांचा बिझनेस कमी असतो, प्रॉफिट कमी झालेले असतात किंवा प्रॉफिट त्यामुळे कमी होत असतात, त्यामुळे त्या काय झालेल्या असतात, स्मॉल कॅप म्हणतो आपण त्याला. आता पेनी कॅप म्हणजे काय, मी तर म्हणतो की नो गॅरंटेड कंपनी, म्हणजे ज्या शॉकवर आहेत, ऑक्सिजनवर कंपनी आहेत, म्हणजे त्या एकदम आउट परफॉर्मिंग पण होऊ शकतात किंवा फार संपूनही जातात, त्या शक्यता पेनी कॅप. कंपनीज हॅव्हिंग कॅपिटलायझेशन लेस दॅन 1,000 करोड, म्हणजे 1,000 करोडच्या खालीच असतात ह्या, कुठं 500 करोड, 200 करोड, 400 करोड, 300 करोड असे रेंजमध्ये असतात ह्या. विच आर अबाउट टू क्लोज बिझनेस ड्यू टू वर्स्ट बिझनेस, म्हणजे काय, त्यांचा बिझनेस परफॉर्मन्स खराब, त्यांची जी बॉडी असते मॅनेजमेंट ती खराब असते, त्यामुळे काय झालं असतो, बिझनेस परफॉर्मन्स डाऊन झालेला असतो किंवा मार्केटमध्ये त्यांना व्हॅल्यूज राहिलेली नसते. मग ह्या कंपन्या सगळ्या पेनी कॅपमध्ये जातात आणि ह्यातल्याच काही काही कंपन्या हळूहळू डिलिस्ट पण होतात. हे झालं मार्केट कॅपिटलायझेशन. सिम्पल आहे, लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप हे सगळे त्यांचे कॅप्स असतात, म्हणजे कॅपिटलायझेशन. आता बेसिक्स ऑफ शेअर मार्केटमध्ये आपण बघू. आता हे सगळं बघितलं आपण, कॅपिटलायझेशन म्हणजे काय, शेअर काय आहे, डीमॅट काय आहे, ब्रोकर काय आहे. आता ट्रेडिंग जे होतं ते दोन टाईपमध्ये होतं. कसं, एक इक्विटीमध्ये होतं आणि एक डेरिव्हेटिव्हजमध्ये होतं. आता डेरिव्हेटिव्हज काय, तर मी त्याच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला एक डिटेल सांगेल डेरिव्हेटिव्हजमध्ये काय. तर इथे एक ओझरतं सांगतो. इक्विटी म्हणजे काय राहतं, एक शेअरमधनं लाखो ते 1,000 शेअर बाय करू शकतो इक्विटीमध्ये, त्याला समजून जा इक्विटी मार्केट किंवा कॅश मार्केट म्हणतो आपण त्याला. आणि डेरिव्हेटिव्हजमध्ये काय असतात, तर लॉट्सवर ट्रेडिंग होत जातं, एक्सपायरी असते त्याला, ते डेरिव्हेटिव्हज म्हणतो. ते इक्विटीवरूनच तयार केलेले असतात त्या स्टॉकचे, आणि सगळ्या कंपन्यांचे असतात का तर नसतात. ज्या कंपन्यांची लिक्विडिटी जास्त आहे अशा कंपन्याच ह्या डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये येतात. तर कुठल्या, फ्युचर्स. डेरिव्हेटिव्हजमध्ये दोन टाईप राहतात, एक फ्युचर्स राहतो आणि एक ऑप्शन्स राहतात. आता ऑप्शनचे पण दोन टाईप पडतात, कॉल आणि पुट. आता कॉल आणि पुट काय हे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. हे ज्यावेळी ते डेरिव्हेटिव्हचा व्हिडिओ तयार करणार आहे त्याच्यामध्ये एकदम डिटेलमध्ये सांगणार आहे की याच्यामध्ये ट्रेडिंग कसं केलं पाहिजे आणि काय असतात ते. सध्या इथे समजून घ्या फक्त की ट्रेडिंग हे आपल्या मार्केटमध्ये जनरली आपण दोन प्रकारे करतो, की इक्विटीमध्ये आणि डेरिव्हेटिव्हमध्ये. सिम्पल, इक्विटीमध्ये एका शेअरपासून
हजारो ते कितीही घेऊ शकता तुमची कॅपॅसिटी तेवढी. आणि डेरिव्हेटिव्हमध्ये करताना ते शेअरमध्ये नाही तर त्यांचे लॉट्स डेरिव्हेटिव्ह तयार केलेले असतात, ते त्या लॉट्समध्येच घ्यायला लागतात. म्हणजे 1 लॉट 2 लॉट 3 लॉट जशी आपली कॅपॅसिटी तशी. समजलं. आता हे झालं. आता त्याच्यानंतर कन्सेप्ट काय बघू आपण, मार्केटबद्दलचे कन्सेप्ट काय. तर आता आपण एखादं म्हणतो बाबा एखादा शेअर बाय केला. आता शेअर बाय करतोय म्हणजे काय करतोय आपण, वेन वी बाय अ शेअर इज कॉल्ड ॲज अ बाईंग ऑफ शेअर्स. म्हणजे आपण तो शेअर विकत घेतोय. आपल्याला काहीतरी चांगलं दिसतंय की बाबा हा शेअरची प्राइस वाढणार आहे भविष्यात, किंवा आपला प्रॉस्पेक्टिव्ह असेल की लॉंग टर्मसाठी आहे की शॉर्ट टर्मसाठी, त्यासाठी आपण तो बाय करतोय. आता त्याच्यानंतर राहतंय सेल. सेल म्हणजे काय करतोय तर विकतोय आपण. वेन वी सेल शेअर्स फ्रॉम अवर अकाउंट विच इज कॉल्ड ॲज अ सेल ऑफ वी बाय शेअर. म्हणजे काय, जो आपण आधी विकत घेतलेला आहे तोच विकतो, त्याला काय म्हणतो आपण सेल शेअर असं म्हणत असतो. म्हणजे आपल्याला वाटतं की बाबा आता प्रॉफिटमध्ये आलोय, किंवा कधी कधी वाटतं की आता ह्याच्या थोडा लॉस होतोय, आपल्याला बाहेर पडायचं आहे. बाय सेलिंगची कारणं दोन्ही असू शकतात, एक तर प्रॉफिटमध्ये असू शकतं किंवा लॉसमध्ये असताय तुम्ही बाहेर पडताय. ओके, हे करत असतो. आणि बाईंग कधी वाटतं तर आपल्याला वाटतं की हा शेअर बाबा वर जाणार आहे आणि आपल्याला हे पॉझिटिव्ह काहीतरी दिसतं, त्यावेळी अशा वेळी आपण तो खरेदी करत असतो. आता बाय आणि सेल ह्याच्यानंतर एक स्टॉप लॉस अशी संज्ञा येते. स्टॉप लॉस म्हणजे काय असतो, stop loss can be defined as an advance order to sell an asset when it reaches a particular price point. It is used to limit loss or gain in trade. म्हणजे काय, स्टॉप लॉस लावणे. आता लक्षात ठेवा, आता तुम्ही नवीन असाल किंवा तुम्हाला अनुभव असेल, नेहमी मी तरी स्वतः लावतो, स्टॉप लॉस हा लावलाच पाहिजे. स्टॉप लॉस काय असतो तर समजा एखादा शेअर तुम्ही 100 रुपयाला घेताय, तुम्हाला वाटते तो 110 120 रुपये जाईल, पण स्टॉप लॉस का लावतो तर बाबा फिक्स कुठलीच गोष्ट नसते, शेअर वरच जाईल कशाने, एखादी न्यूज येईल किंवा अजून काय होईल, तो शेअर पडू शकतो. तर 100ला घेतलेला शेअरला आपण जर स्टॉप लॉस 98 लावला तर काय होईल, ते 98च्या प्राइस आला तर तो ऑटोमॅटिक विकला जाईल. म्हणजे लॉस किती झाला, 2 रुपये. स्टॉप लॉस म्हणजे कमीत कमी लॉस व्हावा ह्याच्यासाठी जी प्राइस आपण लावून ठेवतो त्यालाच तो स्टॉप लॉस म्हणत असतो. समजलं. ह्याला म्हणा स्टॉप लॉस. दोन्ही साईडला असतो, बाईंग साईडला पण लावू शकतो आणि सेलिंग साईडला पण लावू शकतो. ओके. आता इंट्राडे. फेन सेल शेअर्स ऑन सेम डे विच इज कॉल्ड ॲज अ इंट्राडे. सिम्पल आहे. आता लोक बरेपैकी मला विचारतात इंट्राडे काय असतं, ते कसं करायचं असतं. इंट्राडे म्हणजे असं काही वेगळी गोष्ट नाही, तुम्ही एखादा शेअर्स आज घेताय आणि आजच्या आजच विकताय. इंट्राडे त्याच दिवशी आज घेताय आणि आजच विकताय, तो व्यवहार त्या दिवशीच पूर्ण होतो किंवा तो सौदा त्या दिवशीच पूर्ण होतो, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, इंट्राडे. आता डिलिव्हरी ऑफ शेअर्स काय. आता डिलिव्हरी आपण शेअर घेत असतो. इंट्राडे हा प्रकारचा. आता आज जर समजा तुम्ही बाय केला शेअर, फेन वी बाय शेअर्स अँड सेल्स देम डे आफ्टर टुडे. म्हणजे आजच्या नंतर आपण कधी त्याला विकतोय त्याला काय म्हणतो, कॉल्ड इज डिलिव्हरी ऑफ शेअर्स. म्हणजे आज घेतो तो नंतर ना आपल्या अकाउंटला येतो, त्याला काय म्हणतो डिलिव्हरी घेतली. आपण काय काय जण म्हणतात डिलिव्हरी घेतली, तर काय त्या शेअरची डिलिव्हरी घेतली, तो आपल्याकडे आला म्हणजे आपल्या डिमॅटला आला, तो नंतर आपण कधीही विकू शकतो. सिम्पल फंड आहे. समजले. आता काय आहे, फेन गेट स्टॉक इन डिमॅट. आता बऱ्यापैकी लोकांना माहीत नसतं, काय काय लोकांचं म्हणजे फोन येतात कधी की आज घेतला पण माझ्या अकाउंटला दिसत नाही. तर फंडा कसा असतो, ज्यावेळी तुम्ही कुठलाही शेअर्स बाय करता तर त्याच्याबद्दल सांगतो. द डे यू बाय द शेअर स्टॉक इज कॉल्ड द ट्रेड डे. मग त्याला आपण ट्रेडिंग डे म्हणतो, रिप्रेझेंटेड ॲज टी डे. अँड से विल शो इन डिमॅट अकाउंट आफ्टर 2 days ऑफ ट्रेड डे or also called as a T+2 day. This time also called as a settlement period. म्हणजे काय असतं, कुठलाही शेअर घेतला तर आजच्या आजच येत नाही. म्हणजे काय, तुम्ही तो घेतलेला असतो पण तो शेअर कोणीतरी विकलेला पण असतो ना, मग एक्सचेंजला ती सेटलमेंट करायची असते. म्हणजे त्याच्याकडून काढून तो तुमच्या अकाउंटला द्यायचा आहे, त्या पैशाचं सेटलमेंट करायचं असतं. हे सगळं करण्यासाठी त्यांनी एक ट्रेड +2 days म्हणजे आजचा दिवस सोडून 2 दिवस घेतात. शक्यतो मोठ्या कंपन्या असतात, ज्या ब्ल्यू चिप किंवा लार्ज कॅप कंपन्या ज्यांची लिक्विडिटी जास्त आहे, त्यांचे शेअर शक्यतो दुसऱ्या दिवशीच येतात. पण काही छोट्या मोठ्या कंपन्यांचे शेअर्स यायला वेळ लागत असतो, म्हणजे त्या 2 दिवसामध्ये येतात. ह्याला समजायचं T+2 डे. म्हणजे काय, तुम्ही आज जरी घेतला तरी प्लस आजच्या नंतर 2 दिवसामध्ये तो तुमच्या डिमॅटला इंडिकेट करतो. जर आजच घेतला तुम्ही शेअर तर तो आजच्या डिमॅटला दाखवत नाही का, तर त्याची सेटलमेंट झालेली नसते. ओके. हे झालं तुमचं काय T+2 डे. म्हणजे समजलं कधी येतो डिमॅटमध्ये तो. आता त्याच्यानंतर एक संज्ञा आहे की BTST म्हणतो आपण शेअरमध्ये ट्रेडिंग करत असताना. BTST काय बाबा, तर सिम्पल आहे, व्हेन वी बाय स्टॉक टुडे अँड सेल्स इट टुमॉरो, दॅट इज टर्मिनॉलॉजी इज कॉल्ड ॲज अ बाय टुडे अँड सेल टुमॉरो. म्हणजेच काय, आज घ्यायचा आणि उद्या विकायचा. बाय टुडे अँड सेल टुमॉरो त्यालाच काय म्हणतो BTST. काय काय म्हणतात बघा, फ्री शुअर शॉर्ट आहे, आज घ्या आणि उद्या विका. ह्यात लोक पण खूप सापडतात की आज घ्यायचा मार्केटमध्ये आणि उद्या विकायचा. पण कधी कधी ह्याच्या व्यवहारामध्ये दंड पण बसतो. काय होतं, जर काय काय कंपन्यांना लिक्विडिटी नसते, अशा कंपन्यांचे शेअर ऑलरेडी तुम्ही जर आज घेतलेला असतो आणि तो तुमच्या अकाउंटला आलेला नसतो, पण तुम्ही त्याला उद्या विकता,
ओके. जर ज्या मिड कॅप किंवा स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये अशा व्यवहारामध्ये आपल्याला दंडही होऊ शकतो नॉर्मलमध्ये, तर शक्यतो STBT टाळावं. आणि जरी केलं तरी ह्या सगळ्या लार्ज कॅप कंपन्यांमध्ये किंवा ब्ल्यू चिप कंपन्यांमध्ये किंवा निफ्टी 50च्या स्टॉकमध्ये करावं, जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला काय एक्स्ट्रा ॲडिशनल चार्जेस वगैरे लागत नाही. आता त्याच्यानंतर जसं BTS करतो तसंच ESTBT पण आहे. म्हणजे काय, व्हेन वी सेल्स एनी डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट टुडे अँड बाय इट ऑन टुमॉरो कॉल्ड ॲज ESTBT, बट वी कॅन नॉट डू धिस इन कॅश सेगमेंट. म्हणजे काय, जो ESTBT म्हणजे काय, तर आज विकायचं आणि उद्या घ्यायचं, हे कॅशमध्ये करा येत नाही. कॅश मार्केटमध्ये त्या दिवशीच जो ट्रेड असतो, म्हणजे तुम्ही शेअर्स असतात तो त्या दिवशीच विकून त्या दिवशी घेऊ शकता, पण तो कॅरी फॉरवर्ड व्यवहार करा येत नाही. तो आपल्याला 3:15च्या आधीच क्लोज करायला लागतो. पण डेरिव्हेटिव्हमध्ये तसं करा येतं, म्हणजे आज विकायचं आणि उद्या बाय करायचा. समजलं? हे काही फंडाच आहेत. आता हे तुम्हाला सांगितलं बाबा, बाय शेअर म्हणजे काय समजलं असेल, डीमॅट काय आहे, शेअर्स काय आहे, बाय काय करताय, सेल कसं करताय, ह्या कॉमन थिंग्स कळल्या. आता शेअर्सबद्दल काय काय फंडेज आहेत की ज्याच्यामधून लोकांना प्रॉफिट मिळतं किंवा शेअर्सची मुवमेंट होत असते, ते तुम्हाला आता मी सांगतो. आता त्याच्याबद्दल पहिला बोलू आपण, बोनस शेअर म्हणजे काय. बोनस म्हणजे काय, अ बोनस इश्यू ऑल्सो नोन ॲज अ स्क्रिप इश्यू ऑर कॅपिटलायझेशन इश्यू इज ॲन ऑफर ऑफ फ्री ॲडिशनल शेअर्स टू एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स. काय, एक्झिस्टिंग शेअर होल्डर म्हणजे काय, ज्यांच्याकडे आत्ता शेअर आहेत, त्यांच्या डीमॅटला आहेत, त्यांनाच ह्याचा फायदा घ्यायला येतो. कंपनीनं जी त्यांना लिस्टिंग डेट दिलेली असेल त्याच्यापासून त्या दिवशी ज्यांच्याकडे शेअर असेल त्यांनाच हे बोनस शेअर मिळतात. त्याचा क्रायटेरिया कंपनी ठरवते की किती शेअरला किती शेअर बोनस द्यायचे, हे ज्या त्यावेळी कंपनी डायरेक्टर बॉडीकडून डिसाईड केलं जातं. कंपनी मे डिसाईड टू डिस्ट्रीब्यूट फर्दर शेअर्स ॲज अन अल्टरनेटिव्ह टू इन्क्रीजिंग द डिव्हिडंड पे आउट. फॉर अन एक्झाम्पल, अ कंपनी मे गिव्ह 1 बोनस शेअर फॉर एव्हरी 5 शेअर्स होल्ड. म्हणजे काय, जर समजा तुमच्याकडे 5 शेअर आहे, तर कंपनीने जर ठरवलं त्याचं गुणोत्तर 5 आहे, तर काय करणार, तर 5 शेअरला 1 शेअर बोनस म्हणून देणार. आता बोनस म्हणून द्यायचा फायदा काय राहतो, तर तुमच्या अकाउंटला 6 शेअर्स होतील. अशा वेळी शेअर्सची प्राइस कमी होते, पण काय होतं, तुमची शेअर्सची संख्या वाढली जाते अकाउंटमध्ये. हे कंपनी कधी करते, जर जे कंपनी चांगली प्रॉफिटमध्ये असते, तरल भांडवल असतं, तर कंपनी काय करते, त्या भांडवलामधून पैसे घेते. समजा कंपनीकडे 2,000 कोटी शिल्लक आहे, तर कंपनी काय म्हणेल, बाबा 1,000 कोटीचे शेअर्स आपण बोनस देऊ. मग ती 1,000 कोटीचं शेअर बोनसमध्ये दिलं की ती त्याची ॲसेट तयार होते, त्या शेअर्सचे व्हॅल्यू कमी होईल, पण ती तिची ॲसेट, ते 1,000 कोटी कुठं झाले, त्याच्या ॲसेटमध्ये ॲड झाले, आणि वरचे 1,000 कोटी परत खेळतं भांडवल राहिलं की ज्याच्यामध्ये ते एक्सपान्शनमध्ये वगैरे लावू शकतात. सेम दुसरी गोष्ट आपण म्हणतो डिव्हिडंड. आता डिव्हिडंड म्हणजे काय असतं बघा, आता खूप काय काय शेअर्स, म्हणजे काय काय लोक फक्त डिव्हिडंडवर पण शेअरमध्ये खूप खूप प्रॉफिट कमवतात. आता डिव्हिडंड म्हणजे काय, डिव्हिडंड इज अ सप्लाय ऑफ पोर्शन ऑफ कंपनी अर्निंग्स बट डिसाइडेड बाय बोर्ड ऑफ डायरेक्टर्स टू इट्स शेअर होल्डर्स. देअरफॉर डिव्हिडंड इश्यू ॲज अ कॅश पेमेंट्स. म्हणजे डिव्हिडंड म्हणजे काय असतं, डिव्हिडंड कधी कंपनी देते, ज्यावेळी कंपनी बऱ्यापैकी प्रॉफिटमध्ये असते, तर कंपनीला जे बऱ्यापैकी प्रॉफिट असतं, समजा कंपनीला समजा ह्या वर्षी 1,000 कोटींचं प्रॉफिट झालंय, तर कंपनीचे समजा प्लॅन्स आहेत, कंपनीने प्लॅन केलेत 500 कोटी इन्व्हेस्ट करायचे आणि आपल्याला अजून एक्सपान्शन करायचं, पण अजून 500 कोटी शिल्लक जातात. तर काय करतं, आपल्या शेअर होल्डर्सला पण कंपनीला खुश ठेवायला लागतं. का, तर शेवट जो पैसा आहे तो सगळा आपला शेअर होल्डर्स असे. त्यामुळे कंपनी काय करते, मग समजा कंपनी एक एक्झाम्पल देतोय की 300 कोटी हे लोकांना आपण वाटून टाकू, मग त्या शेअर्सच्या प्रमाणात ते गुणोत्तर ठरलं जातं, किती शेअरला किती येणार, ती जेवढी अमाऊंट ठरली जाईल त्याला डिवाइड करतात आणि प्रत्येकाच्या डायरेक्ट बँक अकाउंटला जमा होते. ओके, समजलं. जे डिव्हिडंड येणार आहे तो कुठे जमा होतो, आपल्या बँक अकाउंटला. बोनस शेअर येणारे डायरेक्ट डीमॅटला जमा होतात, पण जो डिव्हिडंड असतो तो कॅश स्वरूपात असतो की जो आपल्या डीमॅट अकाउंटला, आपल्या बँक अकाउंटला जमा होतो. ओके. आता आणि जो मिळणार असतो डिव्हिडंड तो आपल्याला कसा असतो, टॅक्स फ्री असतो, म्हणजे ठराविक लिमिटेडमध्ये त्याच्यावर टॅक्स एक्झम्पशन मिळत असतं. आता स्टॉक स्प्लिट म्हणजे काय, आता ह्याच्यानंतर एक फंड असतो स्टॉक स्प्लिट. आता बऱ्यापैकी लोक विचारतात की स्टॉक स्प्लिट झाला म्हणजे काय झालं, स्टॉक स्प्लिट होतोय म्हणजे काय होतोय. ए स्टॉक स्प्लिट इज अ कॉर्पोरेट ॲक्शन इन विच अ कंपनी डिवाइड्स इट्स एक्झिस्टिंग शेअर इंटू मल्टिपल शेअर्स टू बूस्ट द लिक्विडिटी ऑफ शेअर्स. म्हणजे काय असतं, आता कंपनीची समजा 1,000 शेअर आहेत एखाद्या कंपनीची, पण ते 1,000चे शेअर्स, एका शेअरचीच प्राइस 2,000 रुपये. एक एक्झाम्पल देतोय. काय होतं, शेअरची प्राइस वाढली तर लोक ट्रेडिंग करायला खूप कमी होतात, मग त्याची लिक्विडिटी, व्यवहार कमी होतात.
लिक्विडिटी कमी होते. मग अशा वेळी काय कंपनी करते, त्याच्यात तरलता येण्यासाठी तो शेअर स्प्लिट करून टाकते. स्प्लिट म्हणजे काय करते, 2000चा जर एक शेअर आहे तर तो काय करेल, समजा 4 प्रमाणात डिवाइड केला तर काय होईल, 500चा एक शेअर होईल. म्हणजे जर तुमच्याकडे 2000चा एक शेअर असेल तर तुमच्या अकाउंटला 4 शेअर होतील, पण ते किती होतील, 500चे 4 होतील. व्हॅल्युएशन चेंज झालं का, नाही, तर व्हॅल्युएशन तेवढंच राहिलं, फक्त काय झालं, शेअरची संख्या वाढली. ह्याचा फायदा कधी होणार, जेव्हा हळूहळू मार्केट ते शेअरची प्राइस वाढेल तसा तो तुमचा प्रॉफिट होत राहणार. समजलं. Although the number of shares outstanding increases by a specific multiplication, the total value of the shares remains the same compared to pre-split amount because the split does not add any real value. म्हणजे काय स्प्लिट होतंय, म्हणजे काय, कंपनी त्यात भांडवल वरते असं नाही. कंपनी काय करते, आहे हेच फोडून 2 तुकडे करते. म्हणजे आपण शेत 1 एकरचं, समजा एका शेताचे 2 तुकडे केले तर किती झाले, अर्धा एकरचे 2 झाले. ह्यात वाढलंय का शेत, नाही, आहे हे शेतच 2 तुकडे झाले, अर्धा एकरचे 1 आणि अर्धा एकरचे. सेम स्टॉक स्प्लिट होता ना, त्याच्या व्हॅल्युएशन मध्ये काय फरक पडत नाही. म्हणजे शेअरची संख्या फक्त वाढेल, पण शेअरची संख्या वाढणार पण व्हॅल्युएशन तेवढंच राहिलं. म्हणजे 2000चा एक शेअर आहे तर काय होणार, 500चे 4 शेअर होणार. सगळं गणित तिथंच. समजलं. बोनस शेअर, डिव्हिडंड आणि स्टॉक स्प्लिट हे असे 4 फंड आहेत. आणि बोनस शेअरचा पण फायदा होतो, डिव्हिडंडचा पण फायदा आहे, स्टॉक स्प्लिटचा कंपनीला काय फायदा असणार आहे तर त्याची तरलता वाढते. आणि काय लोक काय करतात, बाबा शेअर 300 रुपयाला बाय कर, काय लोक स्वस्त म्हणून पण घेत असतात. त्यामुळे काय होतं, ट्रान्झॅक्शन्स वाढतात, त्या शेअर्समध्ये लिक्विडिटी वाढत राहते. आता पुढचा काय येतो, बुल मार्केट म्हणजे काय. आता बऱ्यापैकी माणसं म्हणत असतात, आता आपली चर्चा चालते, बुल मार्केट चालू आहे, बियर मार्केट चालू आहे. आता हे बुल मार्केट म्हणजे काय, तर if you believe that the stock prices are likely to go up, then you are said to be bullish on the stock price. म्हणजे काय, तर स्टॉकच्या प्राइस वाढतच राहत आहेत, त्या काय खाली येत नाहीत. तर हा बुल ट्रेंड, बुल आणि बियर हे मार्केटला काय म्हणतो आपण, सांकेतांकी. बुल म्हणजे काय, तर एक उधळलेला बैल, ह्याचं एक छायाचित्र असतं. तर म्हणजे काय, तर मार्केट त्या बैलाप्रमाणे उसळते, तर त्याला काय म्हणायचं, बुल मार्केट. आणि बियर मार्केट म्हणजे काय, इफ यू बिलीव्ह दॅट द स्टॉक प्राइस इज लाईकली टू गो डाऊन, देन यू आर सेड टू बी बिअरिश ऑन द स्टॉक प्राइस. म्हणजे काय, जो स्पेसिफिक स्टॉक आहे तो नुसताच कंटिन्यू पडतोय. म्हणजे 500चा 300-350 झाला, 350चा 200 झाला, 200चा 100 वर आला, तर हे काय झालं, त्याचं तो बियर झोनमध्ये, म्हणजे तो पडतोय. आता हे बियर का म्हणतात, तर बियर म्हणजे अस्वलाची त्याला संज्ञा वापरली. अस्वल जसं भीतीने पळतं तसंच हा शेअर पळतोय, म्हणून त्याला एक अमेरिकन लोकांनी त्याला नाव दिलं. हे अमेरिकन वर्ड्स आहेत. बुल्स म्हणजे काय, बियर्स काय, तर त्याला आपण म्हणतो की बुल मार्केट. बुल मार्केट म्हणजे काय होते, तर मार्केट उसळते, वाढते. बियर म्हणजे काय, तर तो पडते, तो खालच्या दिशेला जातोय, ह्याला बुल किंवा बियर म्हणतात. आता दुसरी गोष्ट मार्केटमध्ये बोलली जाते की बाबा ट्रेंड काय, मार्केटचा ट्रेंड काय. तर ट्रेंड कशाला म्हटलं जातं, अ टर्म ट्रेंड युजली रेफर्स टू द जनरल मार्केट डायरेक्शन. म्हणजे मार्केटची जी डायरेक्शन आहे ना, त्याला ट्रेंड म्हटलं जातं. इट्स असोसिएटेड स्ट्रेंथ. फॉर एक्झाम्पल, इफ द मार्केट इज डिक्लाइनिंग फास्ट, द ट्रेंड इज सेड टू बी बियरिश. म्हणजे मार्केट खूप जोरात पडतंय खाली, खूप जोरात खाली पडतंय, त्याला काय म्हणायचं, बियरिश ट्रेंडमध्ये. किंवा हळूहळू खाली जाते, म्हणजे टॉप बनवते खाली जाते, परत दुसरं बनवते परत खाली जाते, ह्याला म्हणायचं बियरिश मार्केट. इफ द मार्केट इज रायझिंग फास्ट, द ट्रेंड इज सेड टू बी द बुलिश. म्हणजे मार्केट हे वाढते, हाईजवर हाईज देते, हाईजच्या हाईज तोडत जाते. म्हणजे काय, उच्चांक देत राहते, त्याला काय म्हणायचं, बुलिश मार्केट किंवा हा बुलिश ट्रेंड आहे. आणि पडते त्याला काय म्हणायचं, बियरिश ट्रेंड आहे. इफ द मार्केट इज ट्रेडिंग फ्लॅट विथ नो मुवमेंट, देन ट्रेंड इज सेड टू बी साइडवेज. आता कधी काय होतं, मार्केट खूप वाढलेलं असतं, त्याच्यामध्ये तेवढी ताकद नसते राहिलेली की वाढायची, किंवा लोकांना पण वाटत असतं की आता ह्या शेअर्समध्ये पैसे घालून काय फायदा नाही, किंवा काढून पण काय फायदा नाही, त्यामुळे त्याचे ट्रेड कमी होतात किंवा तिथे ट्रान्झॅक्शन कमी जातात. त्यामुळे काय, तो साईडवेजमध्ये राहतं. मग तिथेच 5 रुपये वर जाईल, 5 रुपये खाली येईल, 5 रुपये वर जाईल, 5 रुपये खाली येईल, ह्याला काय म्हणतात, साईडवेज ट्रेंड. मग साईडवेज ट्रेंड नंतर एकतर तो बिअरमध्ये जाईल किंवा बुलमध्ये जाईल, जो ट्रेंड असणार आहे तो. समजलं. ट्रेंडला आपण काय म्हणतो, ट्रेंड म्हणजे काय, सिंपल गोष्ट आहे. आता 52 वीक हाय आणि 52 वीक लो ही एक कॉमन संज्ञा वापरली जाते मार्केटमध्ये. किंवा तुम्ही कुठल्याही शेअरचे स्क्रिप्ट ओपन करतात त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की 52 वीक हाय काय आणि 52 वीक लो काय. 52 वीक हाय म्हणजे काय, द 20 वीक्स हाय इज द 52 वीक्स हाय is the highest point at which a market has traded during the last 52 weeks, which also makes a year, and likewise 52 weeks low marks lowest point at which the stock has traded during the last 52 weeks. सिंपल आहे, एका वर्षात सरासरी 52 आठवडे येतात, तर त्या 52 आठवड्यामध्ये त्या शेअरची मॅक्झिमम प्राइस किती वर गेलेली,
म्हणजे समजा एका शेअरची XYZ शेअरची प्राइस 1000 रुपये जाऊन आज 700 रुपयाला ट्रेड चालू आहे आजच्या दिवशी, तर काय समजणार आपण, बाबा 52 वीक हाय किती त्याचा 1000 रुपये चालू आहे, आणि त्या 52 आठवड्यामध्येच त्यानं समजा 500 रुपयाचा लो दिलाय किंवा 350 रुपयाचा लो दिलाय, आपण काय म्हणणार 52 वीक लो किती, तर 350. ह्याच्यावरून टेक्निकल अनालिसिस केलं जातं किंवा चार्टनुसार अनालिसिस केलं जातं, ते आपण व्हिडिओमध्ये बघू. फक्त 52 वीक हाय आणि 52 वीक लो म्हणजे काय, तर मागच्या 52 वीक आजपासून मागच्या 52 वीक आठवड्यामध्ये आतमध्ये त्याचा हाय किती दिलाय आणि लो किती दिलेला आहे. द 52 वीक हाय अँड लो गिव्स अ सेन्स ऑफ द रेंज विदिन विच द स्टॉक हॅज ट्रेडेड ड्युरिंग द इयर. म्हणजे त्या वर्षामध्ये हाय आणि लो वरनं काय कळतं की त्या स्टॉकची रेंज काय राहिलेली आहे. मेनी पीपल बिलीव्ह दॅट इफ द स्टॉक रिचेस 52 वीक हाय then it indicates a bullish trend of the foreseeable future. Similarly, if stock hits 52 week low, some traders believe that it indicates a bearish trend for a foreseeable future. म्हणजे आज समजा आजचा दिवस आपण काउंट करू की आज एखाद्या शेअरनं 52 वीकचा हाय तोडला, म्हणजे आजचा जो हाय दिलाय तो 52 वीक हाय दिला, तर ह्याचा अर्थ काय होणार आहे की तो शेअर अजून वाढणार आहे. एक इंडिकेशन असतं की बाबा ह्याच्यामध्ये अजून ग्रोथ फॉरकास्ट आहे की तो अजून वाढणार आहे किंवा हा बुलिश ट्रेडमध्ये केलाय. सेम एखादा शेअर आज पडतोय त्यानं थोड्या दिवसापूर्वी की 52 वीकचा लो दिलाय, तर आपण काय म्हणणार की हा थोडा बिअरिश मध्ये अजूनही पडू शकतो. जसा 52 वीक हायवाला अजूनही वाढू शकतो, तसा 52 वीक लो असतो आपण काय म्हणतो अजून इथून खाली जाऊ शकतो. ओके, आणि त्याच्यावरती रेंज ठरली जाते किंवा त्याच्यानुसारच लोक इन्व्हेस्टमेंट पण करतात आणि ट्रेडिंग पण करतात. आता जर लोवर लो म्हणत असतो तर हे काय फ्युचरसाठी जर चांगली कंपनी 52 वीक लो देते तर काय चान्स काय असतो, तर आपण तो स्वस्तात मिळवायची चान्स असतो, आणि 52 वीक हायवर आहे तर आपल्याला तो हाय प्राइसला विकायचा चान्स असतो, म्हणजे तिथे आपण प्रॉफिट कमवू शकतो. आणि 52 वीक लोच्या आसपास जर आपण खरेदी करतोय तर तो तुम्हाला पुढच्या काळात फायदा देऊ शकतो, कारण कुठलाही शेअर जास्त दिवस एका जागेवर राहत नाही. तो थोड्या दिवसानं जरी तो लोवर असेल तर हायवर जाईल, हायवर असेल तर लोवर येईल, हे चालू राहत असतं. आता ऑल टाइम हाय काय आणि ऑल टाइम लो काय, दिस इज सिमिलर टू द 52 वीक हाय आणि 52 वीक लो. ह्याच्यानुसार तो ऑल टाइम हाय आपण डिसाईड करतो, विथ द ओनली डिफरन्स बिईंग द ऑल टाइम हाय प्राइस इज द हायेस्ट प्राइस द स्टॉक हॅज इव्हर ट्रेडेड फ्रॉम द टाइम इट हॅज बीन लिस्टेड. म्हणजे लिस्टिंग झाल्यापासून त्या स्टॉकनं आजपर्यंतचा किती हाय दिलाय हा हाय असतो. म्हणजे समजा एखाद्या शेअरनं 2 वर्षापूर्वी समजा एक 2000चा व्हॅल्यू टच केली आणि तिथून तो कंटिन्यू पडत आलाय. अशा खूप कंपन्या आहेत की त्यांनी लाईफ टाईम हाय 900 दिला, आपण सांगत असतो 900 रुपयाचा हाय दिला आणि आता 3 रुपये चालू आहे, तर हा त्याचा लाईफ टाईम हाय झाला. लोक काउंट करत असतात की इथून ह्या कंपनीचं डिग्रेडेशन सुरू झालं, त्याला काय म्हणायचं की 52 वीक हाय असेल किंवा 52 वीक लो. सिमिलरली द ऑल टाइम लो प्राइस इज द लोवेस्ट प्राइस ॲट विच द स्टॉक हॅज इव्हर ट्रेडेड फ्रॉम द टाइम इट हॅज बीन लिस्टेड. म्हणजे त्याचं लिस्टिंग झाल्यापासून तो सगळ्यात कमी प्राइसवर होता. म्हणजे आपण ऐकतो बऱ्यापैकी की हा शेअर इतक्या वर्षापूर्वी 5 रुपयाला होता आणि आता चालू आहे तो 1000 रुपये चालू, 2000 रुपये चालू, तर तो काय झाला त्याचा ऑल टाइम लो, तिथून तो शेअर वरच गेलेला आहे किंवा एखादा शेअर ऑल टाइम हाय पासून खाली आलेला असतो. ही झाली ऑल टाइम हाय आणि ऑल टाइम लो. आता आपण पुढचे बघू अप्पर सर्किट काय आणि लोअर सर्किट काय. एक सर्किट हा विषय येतो, शक्यतो जे तुमचे लार्ज कॅप ब्ल्यू चिप कंपन्या आपण म्हणतो किंवा लार्ज कॅप मधले असतात तर ह्यांना शक्यतो सर्किट लागत नाही, कमीत कमी लागतं त्यांना पण किंवा एवढं लागत नाही. पण ज्या मिड कॅप असतात, स्मॉल कॅप किंवा पेनी कॅप असतात ह्यांना सर्किटवरच चालू असतात. म्हणजे अप्पर सर्किट लागलं लोअर सर्किट लागलं तर तो फंडा काय बघू. द एक्सचेंज सेट्स अ प्राइस बँड ॲट विच द स्टॉक कॅन बी ट्रेडेड इन द मार्केट ऑन अ गिवन ट्रेडिंग डे. म्हणजे काय दिले एक्सचेंजने प्रत्येक शेअरला एक लिमिट दिले की ह्या लिमिटमध्येच ट्रेडिंग झालं पाहिजे. का, जर त्याला लिमिटच नाही राहिलं तर तो शेअर कसाही वाढेल किंवा कसाही पडेल, कारण ह्याच्या आधी खूप मोठे मोठे स्कॅम झालेत. त्याच्यानुसार गव्हर्नमेंटला मग ज्यावेळी कळायला लागलं की असं ह्याच्यामध्ये काय होणार, कोणाचा तरी फायदा होतोय पण कोणाचा तरी कितीतरी लॉस होऊ शकतो, हे टाळण्यासाठी गव्हर्नमेंटनं किंवा सेबीनं म्हणू आपण त्याला की त्याला एक लिमिट दिलेत, सर्किट दिले आपण की त्याच्यावर तो जाणारच नाही, त्याच्यावर तुमची प्राइसच पडणार नाही. मग त्याच्यावर गेला की तो 5% समजा सर्किट लागलं तर तो काय होणार, त्याच्यावर तो इन्क्रीज होणार नाही किंवा 5% लोअर सर्किट लागलं तर त्याच्या खाली तो पडणार नाही. द हायेस्ट प्राइस द स्टॉक कॅन रीच ऑन द डे इज द अप्पर सर्किट लिमिट. म्हणजे त्या दिवसामध्ये जो हायेस्ट जेवढी प्राइस आहे ती काय होईल त्याचं अप्पर सर्किट लिमिट असतं, आणि द लोअर प्राइस
is set to 2 to 5% to 10% based on the exchange selection criteria. एक्सचेंजच्या सिलेक्शनवरून तो क्रायटेरिया डिसाईड केलेला असतो, त्याच्यानुसार तो ठरवतो. द एक्सचेंज प्लेसेस these restrictions to control excessive volatility when a stock reacts to a certain news related to the company. म्हणजे त्या कंपनी रिलेटेड जर काही चांगली न्यूज किंवा बॅड न्यूज आली तर तो त्या रेंजच्या खाली जाऊ नये, की त्याला एक लॉक राहावं की ह्याच्या खाली ह्याची प्राइस जाणार नाही, म्हणजे कोणाचाही जास्त फायदा होणार नाही किंवा कोणाचा जास्त लॉस नाही होणार, त्या रेंजमध्येच लोकांना बाहेर पडायला चान्स मिळावा आणि कंट्रोल राहावा, ह्याच्यासाठी हे लिमिट केलेले आहेत. आता व्हॉल्यूम म्हणजे काय, आता आपण ऐकतो शेअर्सचं व्हॉल्यूम काय, तर शेअर्सचं व्हॉल्यूम म्हणजे काय असतं. व्हॉल्यूम्स इट impact on the stock prices is an important concept that we will explore in greater detail in the technical analysis model. म्हणजे मी तुम्हाला व्हॉल्यूम बद्दल टेक्निकल अनालिसिस मॉडेल म्हणजे डिटेल सांगणार आहे, कारण ह्या थोड्या व्हास्ट संज्ञा आहेत, ह्याचा टेक्निकल अनालिसिसला जास्त यूज होतो. तरी पण जनरली सांगतो, व्हॉल्यूम रिप्रेझेंट द टोटल ट्रान्झॅक्शन बोथ बाय अँड सेल पुट टुगेदर फॉर ए पर्टिक्युलर स्टॉक ऑन अ पर्टिक्युलर डे. म्हणजे त्या स्टॉकमध्ये बाय आणि सेल किती होतं हे व्यवहार बघा, बाय केला सेल केला, 100 शेअर बाय झाले 100 शेअर सेल झाले, हे असे कंटिन्यू व्यवहार चालू असतात. असे व्यवहार होऊन त्याचा व्हॉल्यूम किती झाला हे त्याला काय म्हणत असतो आपण, तो व्हॉल्यूम झाला. म्हणजे 25 लाख व्हॉल्यूम झाला आजचा, 15 लाख व्हॉल्यूम झाला, म्हणजे काय तर तेवढ्या वेळा तो बाय आणि सेल झालेला आहे स्टॉक. त्याच्यामध्ये सिम्पल सांगतो, डिटेलमध्ये हे टेक्निकल अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. आता एक फंडा येतो की ओपन इंटरेस्ट काय आहे. ओपन इंटरेस्ट वगैरे हे टेक्निकल अनालिसिसला जास्त पडत असतात किंवा ट्रेडर लोकांना जास्त कळतं, यूज करतात. ते आपल्या इन्व्हेस्टिंगसाठी एवढं काही ओपन इंटरेस्ट येत नाही, तरी पण हा महत्त्वाचा फंड आहे. ओपन इंटरेस्ट म्हणजे काय, ओपन इंटरेस्ट इज द टोटल नंबर ऑफ ओपन ऑर आउटस्टँडिंग ऑप्शन्स अँड ऑर फ्युचर कॉन्ट्रॅक्ट्स दॅट एक्झिस्ट ॲन अ गिवन टाईम. म्हणजे त्या टाईममध्ये किती कॉन्ट्रॅक्ट्स पोझिशन ओपन आहेत हे त्याच्यावरून कळतं. आता तुम्हाला जेव्हा डेरिव्हेटिव्ह सेगमेंट सांगणार आहे त्याच्यामध्ये हे डिटेलमध्ये सांगेल, तरी पण आपलं एक ओझरता सांगण्यासाठी मी हे केलं आहे की ओपन इंटरेस्ट म्हणजे काय, तर त्या शेअरचा ओपन इंटरेस्टमध्ये कळतं. म्हणजे समजा जर शेअरची प्राइस वाढते आणि ओपन इंटरेस्ट पण वाढतोय तर ह्याचा अर्थ असं समजून जायचं की तो शेअर वरती जाणार आहे, किंवा शेअरची प्राइस पडते आणि ओपन इंटरेस्ट पण पडतो, ह्याचा अर्थ समजून जायचं की तो शेअर खाली पडणार आहे. ओके, हे हळूहळू मी तुम्हाला सांगेन. तर हे असं झालं शेअर मार्केटच्या बद्दल. हे बेसिक गोष्टी मी सांगितलेत. ॲक्च्युली माझी इच्छा आहे की कोणाही पैसे ह्या गोष्टीसाठी काय काय लोक 5-5 आणि 10-10 हजार देतात, तर काही गरज नाही. हा व्हिडिओ ऐका, जर आवडला असला तर नक्कीच कळवा तुमचा अभिप्राय काय त्याच्याबद्दल. आणि जरी काय शंका कुशंका असतील तरी तुम्ही माझा नंबर आहे दिलेला त्याच्यावर विचारू शकता, किंवा माझं फेसबुक पेज आहे त्याला लाईक करा. नक्कीच हे फक्त मी आपल्या महाराष्ट्रातील लोकांसाठी केलं आहे का, तर महाराष्ट्रातल्या लोकांचा शेअर मार्केटकडे येण्याचा किंवा बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे, किंवा खूप कमी लोक इन्व्हेस्टमेंट करतात. तर माझी इच्छा आहे की जास्तीत जास्त लोकांनी एक सेकंड इन्कम म्हणून बघा, डायरेक्ट याच्याकडे बघू नका, किंवा एक चांगली इन्व्हेस्टमेंट म्हणून बघा की जी तुम्हाला लाईफ टाईम फायदेशीर ठरेल. त्याच्यासाठी हा नक्की ऐका. काय शंका असतील तर बिंदासपणे विचारा, मी कधीही तुम्हाला मदत करेन. धन्यवाद.